तर कसं आहे, आपण बुधापर्यंत आलो, मिथुनेपर्यंत आलेलो आहे. आता मग 15 जुलै ते 15 ऑगस्ट कर्क रास, याही राशीच्या मी चंद्राच्या लिंक्स खालती दिलेल्या आहेत, त्या बघा. काय करावं काय करू नका याबाबतची माहिती दिलेली, ती बघा. मुळात चंद्र हा मनाचा कारक, आणि त्याच्याबरोबर रवी ज्या वेळेला येतो त्यावेळेला अमावस्या पौर्णिमेसारखी परिस्थिती होती. समोरासमोर असेल तर पौर्णिमा, एकत्र असेल तर अमावस्या. तर कसं आहे, बेसिकली चंद्र हळवा ग्रह आहे. तुम्ही जर कर्केचं चंद्राचं ह्याचं विधान तुम्ही जर वाचलेलं असेल संपूर्ण किंवा ऐकलं असेल, तर मी सांगितलेलं की या व्यक्ती खूप हळव्या असतात, भावनिक असतात. त्यांना छोटीशी गोष्टी टचकन डोळ्यांना पाणी आणण्याकरता इफेक्टिव्ह ठरते. इथं रवीची घुसमट होते, कारण रवी राज्य करणारा आहे. 4 गोष्टी टोचल्या तर चालतील, मी सांगतो त्या पद्धतीनं झालंच पाहिजे. चंद्राला हे जमत नाही. चंद्र मानसिक भावनिक पातळीवर खेळणारा माणूस आहे, आणि रवीचं युद्ध आहे, डायरेक्ट राज्यकर्ती प्रवृत्ती आहे. एक आहे, या माणसांना कमी काही कधी पडत नाही, पण ही माणसं फार वरही नसतात. कुठंतरी रखडतात, ती भावना वेगामुळे रखडतात. साधारणतः याच्या म्हणजे या सिच्युएशनमध्ये येणाऱ्या लोकांची बहुतांश वेळेला बालपण थोडंसं कष्टदायक गेलेलं असतं, आणि त्यामुळं ते अतिभावनिक झालेले असतात. त्यांच्या इतिहासाला काही ना काहीतरी एक डंख असतो की जो त्यांना वर्तमानात आणि भविष्यात कायम सल देतो. हा, पण एक माफ करण्याची प्रवृत्ती असते त्यांची, त्यामुळे ते त्याच्यावर फार विचार करून अडकून नाही राहत, पण तो सल राहतो. पहिल्या 2 आठवड्यात जन्मणारी हे जे ते जनरली आपण म्हणू ना अबोव द ॲव्हरेज असतात, पण एकच एम धरणे आणि त्याच दिशेनं चालणे, त्यामुळे त्यांच्याचं व्यक्तिमत्व 4 अंगाने फुलत नाही फारसं. खूप वेळेला या 2 आठवड्यातल्या व्यक्ती कलेच्या प्रांतात चमकताना तुम्हाला दिसते, कारण कुठल्याही भावनेला न्याय देणं हे चंद्राला चांगलं जमतं. शेवटच्या 2 आठवड्यातली तुम्ही जर माणसं बघाल तर ते एखाद्या विशिष्ट वाद्याच्या प्रकारात जास्त असतात, म्हणजे त्यांच्या हातात हत्यार आलं की ते राजे. त्यांना त्यातनं भावना व्यक्त करणं जास्त चांगलं वाटतं. तर एक लक्षात घ्या, मी हे जनरलमध्ये सांगतोय, त्यामुळे ह्याच्या व्यतिरिक्त कोणी जर मोठे कलाकार किंवा हे असतील तर तुम्ही त्याच्यावर पिन पॉईंट करू नका. एवढ्याच कळतं की कलाकार म्हणजे इतर ग्रह जर त्याला साथ देणारे असतील तर तो कुठल्याही महिन्यातला कधीही जन्मलेला माणूस कलाकार चांगला होऊ शकतो, नाही अशातला भाग नाही. फक्त त्याची डेन्सिटी जी आहे, भावना विष्कळाची डेन्सिटी किंवा कला विष्कळाची डेन्सिटी, ही मी या महिन्यामध्ये म्हणजे 14 जुलै ते 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये जास्त उठून दिसेल एवढंच सांगतो. हे 100% असं नाही किंवा इतर कालावधीत येणारे कलाकार कमी असतात असं काही नाहीये. ह्याच्यात त्यांना जर 10 वेळा प्रयत्न करून एकदा जमला असेल तर यांना 5व्या प्रयत्नालाच क्लिअर कट जमतो. पाठांतर यांचं चांगलं असतं. खूप वेळा असं म्हणतात की या लोकांना ॲडिशन्स घ्यायची सवय असते.
तर ही गोष्ट मी चंद्राच्या ह्याच्यात इफेक्टमध्ये सांगताना राहिलेली आहे. पण ही लोक समोरच्याला सांभाळून घेऊन एखादा प्रोजेक्ट पूर्ण करणे, म्हणजे एखादा आळशी किंवा नाकारा माणूस जरी असेल ना तरी त्याला बरोबर घेऊन प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या बाबत हे हुशार असतं. खूप वेळेला हे प्रेमाने काम करून घ्यायचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांच्याबरोबरची जी लोक आहेत ना त्यांच्या प्रेमाचा गैरफायदा घेण्यात जास्त पटाईत असतात. हा एवढं आहे की यांना साधारणतः 17 ते 18 वयाच्या दरम्यान यांचा भाग्योदय सुरू होतो आणि साधारण 40 पर्यंत हे व्यवस्थित सेट जातात. त्यांचे टार्गेट्स 40-42च्या आसपास ते पूर्ण करून दाखवतात. आता कसं, तर जर समजा मी माझ्या वयाच्या 17व्या वर्षी ठरवलं असेल की मला माझं स्वतःचं घर हवं, माझे एवढे इन्व्हेस्टमेंट हवे, मला महिन्याला एवढं इंटरेस्ट मिळाला पाहिजे, तर मी या कालावधीतला जन्मलेला व्यक्ती असेल ना 40व्या वाढदिवसा दिवशी हे सगळं माझ्या हातात असल्याची लिस्ट दाखवू शकतो. का, तर जेवढ्या भावना आहेत तेवढी मॅनेजमेंटही चांगली आहे. आणि हे पहिल्या 2 आठवड्यात शुअर शॉट आहे, दुसऱ्या 2 आठवड्यामध्ये थोडं वर खालती आहे. 40चं 42 होईल, 43 होईल, 50 नाही म्हणा. ही लोक जनरली आपण म्हणू प्रोफेशनल्स असतात. हे आपलं काहीतरी कामाचं स्किल घ्यायचं, त्या याच्यावर 100% खरं ठरायचं आणि त्याबद्दल आपण त्याला जसं कलाकार म्हणलं तसं CA म्हणू शकतो. बांधील नाही कोणाचे, जॉब एज सच नाही, पण उत्पन्न मस्त, CS म्हणू शकतो. या टाईपमध्ये हे लोक जातात. हळवे असतात पण काम करून घेणारे असतात. समोरच्याची अडचण समजून घेण्यात ही वाकबगार असतात. परिस्थिती जशी येईल त्याप्रमाणे ते वागत असतात. यांच्याबाबत आपण असं म्हणू शकू वेगळे शेवटपर्यंत काम करतात. रिटायरमेंटचा विचार यांच्या डोक्यात कधीच येत नाही. हा, काम करता करता एन्जॉय करणं, म्हणजे काही लोक जे मग अशी सांगितलं मी तुम्हाला की 360 दिवस मग काम करतील आणि 5 दिवस एन्जॉय करतील, हे एव्हरीडे एन्जॉय करणारे असतात. हे ऑफिसमध्ये गेलं कुठं का व्हायचं, आपल्याला त्या बाकी कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. ऑफिसमधनं बाहेर, म्हणजे प्रोफेशनल्स असले तरी ऑफिसमधनं बाहेर पडल्यानंतर ऑफिस पेटलं. आता मी माझ्या स्टाईलने जगणार. चित्रपट वेडी माणसं ही जास्त सापडतात बघा का या महिन्यातली. खूप वेळेला स्वतःचं ऑफिस ऍडजस्ट करून एखाद्या पिक्चरला किंवा प्रीमियरला गेलेले दिसतात, ती या याच्यातली कॅटेगरीतली लोक जास्त सापडतात. टेक्निकल आवडही बऱ्यापैकी असते. आता टेक्निकल आवड बऱ्यापैकी असते म्हणजे एखादं म्युझिक लावलंय त्याच्यावर ते बरोबर ऍडजस्ट करणं, स्पीकर कुठं किती आवाजावर ठेवायचा, कसा हे ठेवायचा, म्हणजे त्याचं 100% रस आपल्याला घेता येईल, ते हे सगळं त्यांना व्यवस्थित समजत असतं. प्रोफेशनल्स असल्यामुळं यांना यांचं बंधन कसलंच बंधन नसतं. यांची कामं ओळखल्यानंतर वाटले तरी दुपारी 2 वाजता मोकळे होऊ शकतात. हा, काम करत राहणं पण त्याच्यावर एन्जॉयमेंट घेत राहणं ही यांची बेसिक आवड असते. खूप 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 प्रयत्न केले ना आणि मला खूप खूप कमवून ठेवायचं, अजिबात नाही. यांचे मोठे एम्स नसतात. लोक म्हणतात लो एम इज क्राईम, बट इट्स सक्सेसफुलनेस ऑल्सो. एक विचार करा ना, मी अगदी सर ठरवलं की मी जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत होऊन दाखवेन आणि मी त्या पैशाच्या मागं धावत सुटलो. ज्या दिवशी तेवढी सगळी माया गोळा झाली मी हार्ट अटॅकने गेलो, उपयोग काय?
प्रत्येपेक्षा हे जीवन जगतात असं मी म्हणेन. रवीच्या राजेपणाचा आणि चंद्राचा भावनतेचा एकत्र सुंदर मिलाफ या कालावधीत सापडतो. एक आहे, यातले काही लोक अशी असू शकतात की जे पूर्ण आळशी असतात आणि तकदीर पण म्हणतो ना, बेटा बसून खातोय, नशिबवाने असू शकतो. आणि मुळात मोठे एम्स नसल्यामुळे 4 वेळा गिळायला, 2 वेळा चहा पाणी मस्तपैकी मिळालं, बस आम्ही सुखी आहोत, त्या स्टेपला जाऊन थांबणारी ही लोक असतात. यात जर समजा गुरुसारखा ग्रह बिघडलेला असेल किंवा शनी अगदीच षडाष्टक योगात असेल तर खूप लालसा हव्यास असणारी लोक यात निर्माण होऊ शकतात, क्वचित. सर्वसाधारणपणे मी सांगितलं तसे ते भावनोत्कट, कलाप्रिय, शांत आयुष्य जगणारे, फार मोठं एम न ठेवणारे, स्ट्रेट फॉरवर्ड चालणारी लोक असतात. या लोकांना एक प्रकारे आपण असं म्हणू की खूप मोठे एम्स नसले ना तरी ही लोक संसार करायला उत्तम. तुम्हीच विचार करा ना की जर एखादा नवरा संध्याकाळी लवकर घरी येत असेल, सगळी कामं करून हवे तेवढे पैसे मिळवत असेल, तर बायकोला आवडणारच आहे ना. तसंच आपली बायको आपला संसार सांभाळून फावल्या वेळात 4 पैसे फावल्या वेळात काम करून आपल्या 4 पैशा जागी तिचे 40 पैसे जमतात आणि एवढं करून ती संसार व्यवस्थित टाकटुकीने राहते आणि आपल्याला सांभाळून घेते. कुठल्या पुरुषाला नाही आवडणार? त्यामुळं संसार उपयोगी मटेरियल या महिन्यात भरपूर सापडतं. बघा, आत्तापर्यंतच्या राशी सगळ्या बघा तुम्ही एकदा, पटतंय का सांगा. पटलं तर मला तसं कॉमेंट्समध्ये कळवा, पण कळवायच्या आधी 3ही लिंक्स बघा. म्हणजे माझे हे इथं चालू आहे ते तर बघा सूर्यानुसारचं, पण चंद्रानुसार असलेले दोन्ही बघा. काही तुमच्या चंद्राच्या ह्याच्यावर कॉमेंट्स आलेल्या मला मिळालेल्या आहेत. स्पेसिफिकली 2 लोकांनी मला हे कळवलेलं होतं की मी त्या राशीचा आहे पण माझा स्वभाव तसा नाही. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की रविरास येऊ द्या, रविरास बघा आणि मग त्यानुसार तुमचा स्वभाव तिन्हीचा मिक्सचर करून मॅच होतो का नाही बघा. आज तुम्ही आलायत, तुम्ही बघा. आणि एक लक्षात घ्या, ही एक टेक्निक आहे. तुम्ही तुमच्या जन्मतारखेची वाट बघू नका. बहुतांश वेळा आजकाल बर्थडे सेलिब्रेशन भरपूर असतं, त्यामुळे आपण आपल्या मित्राचा बर्थडे लक्षात ठेवून असतो. तो मित्र कसा हे ह्याच्यावरनं तुम्हाला चेक करता येईल. फक्त 3 लिंक्स ओपन करायचे, 90% तो मित्र तुम्हाला सापडेल कसा आहे ते. तुम्हालाही तुमचं पुढचं ठरवता येतं ना त्याबद्दल. काय बरोबर आहे ना? नमस्कार.